लोकमंगल बँकेच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त आयोजित हिंदू नववर्ष शोभायात्रेचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल बँकेच्या वतीनं जुळे सोलापुरातील KLE स्कूलच्या ग्राउंडवर गुढीपाडव्याच्या निमित्तानं आयोजित भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेचं स्वागत पुष्पवृष्टीद्वारे करण्यात आलं। शोभायात्रेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व नागरिकांना नववर्षानिमित्तानं पेढे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या। प्रारंभी शोभायात्रेची सुरुवात आसरा येथील किल्लेदार मंगल कार्यालयापासून करण्यात आली। या शोभायात्रेचं उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी लोकमंगल बँकेचे संचालक तथा जुळे सोलापूर शोभायात्रेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। या शोभायात्रेमध्ये ढोल पथक, लेझिम पथक, महिलांची बाईक रॅली, चित्ररथ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये हिंदू पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आणि लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा लोकमंगल बँकेतर्फे सन्मान करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल बँकेचे अधिकारी अनिता जगदाळे, राहुल कुलकर्णी, सुधन्सुर वसे, राहुल कोल्हटकर, पुरुषोत्तम शिंदे, चेतन ढेकळे, पंकज यादव, स्वप्नील पाटील, पद्मा कमळीमठ, करिश्मा पाटील आदींनी परिश्रम घेतले।